किंवा सर्व्हिस डेव्हलप करायची आणि मला ते कमर्शियलाइज करायचं आहे. आणि मला वाटतं त्याच अनुषंगाने काल त्या परिषदेमध्ये राज्यपाल आपले म्हणाले की आपली विद्यापीठ आहे त्या विद्यापीठांनी केवळ पदव्या देणाऱ्या पदव्या प्रदान करणाऱ्या संस्था म्हणून काम नाही केलं पाहिजे, तर त्यांनी नवोपक्रमाची म्हणजे नवोन्मेषाची, ज्याला इनोव्हेशन आपण म्हणतो, त्याची केंद्र बनलं पाहिजे, समाजामध्ये परिवर्तन घडवून आणणारी केंद्र बनली पाहिजेत, नाही का? तर त्या दृष्टिकोनातून तुमचं विद्यापीठ आहे रतन टाटा कौशल्य विद्यापीठ, हे नेमकं कशी त्याच्यामध्ये भूमिका वठवते? किंवा एक सांगा मला की आपली जी पारंपरिक विद्यापीठं असतात, कारण पारंपरिक विद्यापीठं हे काम करत असतात, जे राज्यपालांनी ज्याचा उल्लेख केला की असं नाही करता कामा, तर असं करायला पाहिजे असं, तर ह्या पारंपरिक विद्यापीठांपेक्षा तुमचं वेगळेपण काय आहे या विद्यापीठाचं नेमकं? सो आमचं विद्यापीठ कौशल्य विद्यापीठ आहे. बरोबर. आणि कौशल्यामध्ये सगळ्यात मोठा कौशल्य जे आपल्याला विकसित करण्याची आज गरज आहे, ते कौशल्य म्हणजे थिंकिंग स्किल्स. बरोबर. ज्याला की आपण म्हणतो की विचार करण्याची शक्ती मुलांची वाढवायला पाहिजे. तर हे आपण आपल्या सगळ्या टीचिंग पेडगॉगीजमध्ये आपण घेतलेलं आहे. या विद्यापीठामध्ये याला खूप प्रामुख्याने आपण स्थान दिलेलं आहे. त्याचबरोबर विद्यापीठाने 3 इतर गोष्टीसुद्धा केलेल्या आहे. पहिलं म्हणजे आपण MBA इनोव्हेशन अँड न्यू व्हेंचर मॅनेजमेंट असा एक कोर्स डेव्हलप केला आहे. आणि या कोर्समध्ये 1 वर्ष क्लासरूम आहे आणि जो दुसरा वर्ष आहे हा मास्टर्स प्रोग्राम आहे. आणि सेकंड इयरमध्ये तो मुलगा आपल्या आयडियावरती काम करतो आणि त्याला आपण इन्क्युबेट करतो आणि त्याला स्टार्टअप्समध्ये कन्वर्ट करायला आपण त्याची मदत करत असतो. तर हा एक दुसरा उपक्रम विद्यापीठाने हाती घेतला. तिसरा महत्त्वाचा उपक्रम जो विद्यापीठाने आपल्या हाती केला आहे त्याला आपण म्हणतो लिव्हिंग लॅब्स. आता हे लिव्हिंग लॅब्सची संकल्पना काय आहे, तर याचं इनॉग्रेशन आपण फेब्रुवारी महिन्यात केलं होतं. माननीय मंत्री कौशल्य मंगलप्रभात लोढाजींनी याचं ओपनिंग केलं होतं. त्याचबरोबर जर्मनीमधून त्यांची इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या मिनिस्टर आल्या होत्या. हे GIZ जर्मन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संयुक्त विद्यमाने आपण हा कार्यक्रम चालू केला आहे. आणि लायप्झिग युनिव्हर्सिटी जर्मनी आणि विद्यापीठांनी हा उपक्रम चालू केला आहे. याच्यामध्ये जे MSMEs आहेत, जे लघु उद्योजक आहे, यांच्या प्रॉब्लेम्स सोल्युशन्स हे विद्यापीठाचे विद्यार्थी आणि शिक्षक हे दोन्ही मिळून सॉल्व्ह करतायत. आणि याच्यामध्ये आपण AI हा विषय घेतलेला आहे. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की माझ्या BTechचे काही विद्यार्थी आणि माझे मास्टर्सचे काही विद्यार्थी जे होते त्यांनी जर्मनीच्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन दिलं आहे 2 MSMEsच्या. आणि आत्ता जुलै महिन्यात 4 विद्यार्थी जर्मनीमध्ये जाऊन त्यांचा प्रॉब्लेम सोडवणार आहेत. बरं. आणि याच पद्धतीनं जवळजवळ 100 विद्यार्थी महाराष्ट्रात जे आत्ता 4थ्या वर्षात आलेले आहेत आपले विद्यार्थी, 4th इयरचे मुलं, 100 मुलं ॲक्च्युअल रिअल प्रॉब्लेमवरती काम करतात. अशा प्रकारे विद्यापीठाने आपली टीचिंगची मेथडॉलॉजी आहे ती डेव्हलप केली आहे, ज्याच्यामध्ये इनोव्हेशन आणि कौशल्य या दोघांचा म्हणजे नाविन्यतापूर्ण विचार करण्याची शक्ती आणि स्किलिंग या दोघांची जोड देऊन आपण विद्यापीठ पुढे